नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द मी अँड स्पीड चॅनल. चला ना, आपण आलेलो गावाला आपल्या मित्राच्या लग्नाला. लग्न उरकून काल थोडी एन्जॉयमेंट करून आता आपण निघालोय आपल्या पुण्याच्या दिशेने. अरे 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 हनुमान देवा, लक्ष ठेवा. थोडा पुढे आली गाडी आपली, पण ठीक आहे. हां, तर आपण निघालो आता परतीच्या वाटेला. शिपोळे, मंडणगड, माणगाव, ताम्हिणी घाट ते पुणे. प्लॅन होता सकाळी लवकर निघायचा ॲज युजल. म्हणजे 5 वाजता निघून जायचं होतं घरून, जेणेकरून पुण्याला पोचलो असतो 9, 9:30 वाजता. आणि मग दिवसभर काम करायचा विचार चालू होता. पण रात्री जरा मित्राला सोडायला गेलो, तिकडून यायला उशीर झाला. मग अर्ध्या झोपेत निघणं बरं नाही. मग आपलं ठरवलं ठीक आहे, जाऊन द्या, उशिरा तर उशिरा, एक दिवस दांडी आता काय. मग आता वी आर ऑन आवर वे. ठीक आहे, जसं पुढे जाईन तसे भेटत जाऊ. मग आता सकाळचं वातावरण आहे, चांगलं वाटतंय तसं एकदम. थंडी तशी कमी झाली सूर्यावरती आल्यामुळे. ते एक चांगलं झालं सकाळी लवकर निघालो नाही, कारण सकाळी लवकर निघालो असतो तर बाप रे, थंडीचे एक वांदे झाले असते. पण ठीक आहे. आपण आता पहिला मंडणगडला थांबून पेट्रोल भरून घेऊ आणि मग मंडणगडात पहिली गोष्ट पॉवरचा पेट्रोल भेटला पाहिजे. ओ रस्ता ओला आहे, दव पडले रस्त्यावरती, दव. सकाळी पण मी जेव्हा गाडी पुसत होतो, म्हणजे जेव्हा गाडीवरती बॅग लावायला निघालो बाहेर, पूर्ण सीटवरती दव पकडलेलं. हा आमचा फेमस तळ्याचा वाकण. मागच्या ब्लॉगमध्ये बघालच तुम्ही, विच इज नॉट येट पब्लिश्ड. कारण ब्लॉग रेकॉर्ड करायला काय जात नाही, पण आपण रेकॉर्ड करतो 360मध्ये. 360मधून मग ते सिंगल फ्रेममध्ये एक्सपोर्ट करा, त्याला वेळ लागतो. आणि ते सिंगल फ्रेम एक्सपोर्ट करताना असं पण बघायला लागतं की बाबा नाही, समोरच फेसिंग असलं पाहिजे, इकडं तिकडं नको. काही आता माईकची वायर वगैरे मध्ये यायला नको, आपलं हेल्मेट वगैरे दिसायला नको. 360 आहे ना, मग त्याच्यासाठी पूर्ण आधी तो व्हिडिओ बघा, मग तो एक्सपोर्ट करा. एक्सपोर्टला पुन्हा तेवढाच टाईम लागतो. अशी डबल कामं करायला लागतात. मग आता काय, चालायचंच. व्हॉट एव्हर इट इज. उमरोलीला पोहोचलोय तसे आपण, भेटू पुढे. ठीक आहे, लेट्स एन्जॉय द राईड होम. केळशी फाटा क्रॉस केला आहे आपण आता. ॲक्च्युली काल केळशी फाट्यालाच आलेलो राकेश भाईला सोडायला इथे. त्याची रात्री 9:30ची बस होती इथून केळशी फाट्यावरून, उटंबर मुंबई. ती आली रात्री 11:30 वाजता. तो पोचला तरी असेल आता. आणि आपण आत्ता निघालोय, पण आपण आरामात जाणार. त्याला कामावरती जायचं होतं, आपण आज कामाला दांडी मारणार. म्हणजे सुट्टी टाकलेलीच आहे ऑफकोर्स. सो लेट्स गो. देवहारे क्रॉस करतोय आता आपण, आमच्या गावची मुख्य बाजारपेठ. म्हणजे आता तरी खाली ठीक आहे, वेशवीला बऱ्यापैकी तसं आता चालू झालंय मार्केट वगैरे. पण अगोदर जर का काही मोठं सामान घ्यायचं झालं, जास्त सामान घ्यायचं झालं, तर आम्हाला इथे यायला लागायचं, देवहारी.
देवघराच्या पुढे येतं आपलं स्वयंभू शंकराचं मंदिर. हे आलं इथे मंदिर. ते इथे झाडे अगोदर भरपूर होती, पण ते झालं असं की 2020चं जे नैसर्ग वादळ आलेलं ना, त्याच्यामध्ये भरपूर सारे झाडं तुटून पडली. पुजारी चाललेत पूजा करायला कदाचित इथेच. देवा लक्ष ठेवा. रस्ता थोडा जास्त खराब आहे इथला. बाय द वे आज आपण सेकंड माईक सुद्धा लावलाय, म्हणजे पाठीमागे बॅग अडकवलंय ना, जी बॅग बांधले पाठीमागे त्या बॅगेच्या पॉकेटमध्ये ठेवला आहे. आता आय एम नॉट शुअर किती क्लिअर ऑडिओ कॅप्चर करते. आय होप एव्हरीथिंग गोज वेल. सो लेट्स सी. दोन्ही माईक लावलेत सध्या, एक हेल्मेटमध्ये आहे आणि एक बॅगेत ठेवला आहे. यू नो, जस्ट टू कॅप्चर दॅट इमर्सिव्ह रायडिंग एक्सपिरियन्स. व्ह्यू बघा, व्ह्यू. आपण रस्त्यावरती फोकस ठेवूया अशा वळणांमध्ये. तुम्ही व्ह्यू पाहिजे असेल तर येऊन बघा इकडे. मी काय तुम्हाला जास्त दाखवत बसणार नाही. धिस टर्न. थोडा आता वळणाचा रस्ता चालू झालेला आहे. So let's enjoy this ride. Okay, I am going to shut up now. You guys just enjoy the pure bike sound and this road. मंडणगडच्या घाटात आलोय आपण सध्या. हे ट्विस्ट अँड टर्न वाले. The one thing that I like about this road is it being so good and these turns and these views. अच्छा, वन थिंग बोललो पण 3 गोष्टी सांगितल्या तुम्हाला. दॅट इज फाईन. हवा भरपूर आहे, पण आय एम नॉट शुअर तुम्हाला काय ऐकायला येते की नाही, बट आय कॅन फील इट इन माय माईक प्रिटी गुड. सॉरी, नॉट माईक यार, माय इयर्स इन माय हेल्मेट. ॲक्सॉरच्या हेल्मेटचं ते एक डाऊन साईड तीच आहे की हवेचं प्रमाण जास्त ऐकायला येतं त्याचं कम्पेअर टू अदर हेल्मेट्स. बट या, सो फार वी आर एन्जॉईंग आवर राईड. 9 वाजायला आलेत तसे. मंडणगडला पोचून थोडा ब्रेक घेऊ, पेट्रोल भरू पहिला आणि मग थोडा ब्रेक घेऊ तिथे. मला साऊंड क्वालिटी चेक करायची आहे. जर का मला वाटलं की साऊंड क्वालिटी डबल माईक सेटअपमध्ये प्रॉपर नाही येत आहे, देन आय विल स्विच टू सिंगल माईक सेटअप ओनली, बिकॉज क्वालिटी इज द की. These leaning angles, I like those. But yeah, I must be careful. I must not be too overconfident because these roads are not meant to be leaned. इथून जो व्ह्यू दिसतो तो एकदम क्लास. इथून सॉरी, लेट मी ट्राय टू शो इट टू यू. कॅन यू सी इट?
आय एम नॉट शुअर, बिकॉज माझे डोळे चांगले आहेत ना या कॅमेऱ्यापेक्षा. आय हॅव दॅट ॲडव्हान्टेज ऑफ एन्जॉईंग दिस ब्युटी. असंच एन्जॉय करत करत भेटू पुढे मंडणगडला पेट्रोल पंपावरती. थोडंसंच हे राहिला, भेटू थोड्या वेळात. ओके, पेट्रोल टॉपअप झालेला आहे. टॉपअप म्हणजे फुलच केलेला आहे डायरेक्ट. आऊसाहेबांना आपली लाईव्ह लोकेशन शेअर केलेली आहे आणि आपण निघालेलो आहे. आता एक चेंज असा झाला आहे, ते डबल माईक सेटअपचा मी आवाज ऐकून पाहिला आता. बट तो जो सेकंड माईक जो मी बॅगेच्या कोपऱ्यात ठेवलेला ना, तर त्याच्यामध्ये ना हमिंग साऊंड भरपूर येतो, म्हणजे बेस असल्यासारखा, बॅकग्राऊंड बेस. तर मला ते थोडं विचित्र वाटलं ऐकताना. सो आय डिसाइडेड आय विल गो फॉर सिंगल माईक फॉर नाव. कारण मी त्याला जो सेकंड माईक आहे तो ठेवतोय ह्याच्यामध्ये, राईट, काय बोलतो आपण, कपड्यामध्ये गुंडाळून ठेवतोय. हा जो आपला मायक्रोफायबर क्लोथ होता त्याच्यात गुंडाळून ठेवलेला. बट तरीही त्याला हमिंग नॉईज येतोय. सो आय डिसाइडेड, जसं आता अगोदरच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ऐकलंच असेल व्हिडिओ क्लिप्समध्ये. सो आय डिसाइडेड लेट्स नॉट गो विथ दी ड्युअल माईक सेटअप. त्याच्यासाठी मला पुन्हा काहीतरी घरी जाऊन चेक करावं लागेल की हाऊ आय कॅन मेक इट नॉट बेसी. एक तर गेन लेवलसुद्धा -12ला सेट आहे, बट लेट्स सी. असो, फॉर नाव विल कंटिन्यू विथ सिंगल माईक सेटअप. आणि आपण मंडणगडमध्ये एंट्री केलेली आहे. सो लेट्स कंटिन्यू. जॅकेट घातलं आहे तर आता गरम होतं आहे, पण म्हणजे गाडी जर एका ठिकाणी थांबली तर गरम होतं आहे. सो इट्स बेटर आपली गाडी चालू राहावी. ठीक आहे, भेटूया पुढे मंडणगडच्या घाटात. ओके, आपल्या गाडीचे 11,110 किलोमीटर पूर्ण झालेत. आय एम जस्ट वेटिंग फॉर दॅट 1 टू क्लिक इन, सो दॅट यू नो it gets 1111. Oh come on, कच्च्या रस्त्यावरतीच होणार वाटतं आता. I am not sure whether the camera will be able to capture the numbers or not. Let's hope for the best. Yay! 1111. It is, as you can see, right? Let me take a photo. मंडणगडपर्यंतच्या रस्त्याला अजून सारे असे काही पॅचेस उरलेत जिथे अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे. पण त्याच्यामध्ये होतंय कसं, धूळ भरपूर उडते त्याच्यात. ते बरं झालं मी आपला बल्क लावूनच निघालोय. पण आपल्या व्हाईट जॅकेटची तऱ्हाने तऱ्हा होणार आहे. जाताना तर ऑफकोर्स झालेलेच आहे, हे कप्स वगैरे पूर्ण घाण झालेलेच आहेत. बट दॅट इज फाईन. आंबेच्या ब्रिजवरती आलोय आपण. परवाच्या दिवशी जाताना जेव्हा गेलो इथून, सकाळचा टायमिंग होता, तर पूर्ण धुकं झालेलं. पण आज बघा, आज कसं मस्त दिसतंय व्ह्यू एकदम. ही आमची सावित्री नदी, हीच नदी आपल्या गावाकडे येते खाली. कसं दिसतं एकदम झकास. परवाच्या दिवशी इथे सकाळी धुकं होतं आणि आज एकदम मोकळं आहे. वाजलेत किती, 9:40. अच्छा, नाही, त्यावेळेला मी जवळजवळ 8 वाजता काहीतरी इथे होतो, 8, सव्वा 8 वाजता समथिंग. मे बी त्याच्यामुळे धुकं असेल. पण असो, इट इज व्हॉट इट इज. आंबेचा घाट चढून वरती आलोय आता आपण. पण या रस्त्यावरती गाडी चालवण्याला एवढी मजा येते ना. ह्या झाडांची सावली, मध्येच ऊन आणि हा मस्त रस्ता, एकदम क्लास वाटतंय. मस्त फील येतो एकदम. म्हणजे
एन्जॉय करत राईड करत चाललोय अगदी टू दी फुल्लेस्ट 100%. मोरबा मार्गे मानगाव आपण गाठलेला आहे. ऑफकोर्स मध्ये कुठे काय रेकॉर्ड करायला काय म्हणजे असं मी ठरवलं की कशाला आता सारखं सारखं तेच म्हणजे जाताना पण आपण इकडूनच गेलेलो ना. मग इथून आता आला आपला मुंबई गोवा हायवे. इथून आपण मारणार लेफ्ट आणि पुढे बस डेपोच्या तिथून मारणार राईट. हे आलो आपण मुंबई गोवा हायवेला. ठीक आहे. आला बस डेपो. आपल्याला जायचं राईटला. चला चला हो राईटला जाऊया. राईट घेऊन पुण्याला जाऊया. भागाड MIDC ला पोहोचलेलो आहे आपण. इथून आपण घेणार राईट आणि इथून राईट घेऊन पुढे जो पुन्हा राईट आहे तिथे लागतात आपले नेहमीचे नाश्त्याचे शॉप्स. तिथे थांबून आपण करणार नाश्ता. या सरळ रस्त्याला एक चांगलं पडतं ते दिसतं ते म्हणजे तो समोरचा सोळका मस्त दिसतो एकदम. कॉन्क्रीट वरती बेकार असे व्हायब्रेशन. अरे बापरे व्हायब्रेशन्स येतात. झाडू काढत चाललाय तो पुरा त्याच्याने. वा. And as you can see, this Tamini Ghat Dongarram is in front of us. तो समोर दिसतो आपल्याला राईट. तिथे राईट घेऊन आपल्याला थांबायचं आहे. चहा प्यायला, वार्रा पाव खायला. वार्रा पाव. तर इथे थांबतो जरा, नाश्ता करतो, पेटपूजा करतो आणि पुढच्या प्रवासाला लागल्याच्या नंतर भेटतो पुन्हा. ओके. नाश्ता झालेला आहे आता आपला. नाश्ता म्हणजे काय, 2 वडापाव 1 चाय फिक्स्ड आहे आपलं. आणि आता आपण निघतोय ताम्हिणी घाटाच्या वाटेने. धूळ भरपूर उडते आज. चला, पूर्ण रेकॉर्ड होईल काय बघायला पाहिजे. कारण कसं आता मेमरी कमी राहील त्याच्यात. 2 hours 20 minutes रेकॉर्ड टाइम दाखवत होता. बट लेट सी. 11:30 वाजलेत आता. म्हणजे निघून आपल्याला ऑलमोस्ट 3 तास झाले. पण आपण चांगल्या ह्याच्याने आलो, पेसने आलो, थांबत थांबत. काय घाई नव्हते आपल्याला. सो दॅट वॉज गुड. ओके. सो मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल हाऊ आय डिसेंडेड दी ताम्हिणी घाट. नाव लेट्स सी हाऊ आय असेंड दी ताम्हिणी घाट. वन्स अगेन मॅपचा फायदा. कोणता टर्न किती तीव्र आहे, कोणता टर्न किती शार्प आहे ते कळतं लगेच. तसे आता वातावरण मस्त झालं आहे. म्हणजे ना थंड ना गरमी. ऑफकोर्स आता इथे हवा थंड आहे, पण कसं आपण स्वेटशर्ट घातलेला आहे, जॅकेटची झिप ओपन केलेली आहे आता. सो इट फील्स गुड. मस्तपैकी कानात गाणी मस्त आहेत. आणि आपण आपल्या वाटेला लागलेलो आहे. यू टर्न.
Okay. आय एम नॉट शुअर कॅमेरामध्ये किती कॅप्चर होईल, बट मस्त वाटतं एकदम असं. म्हणजे सावली प्लस यु नो ऊन सावलीचा तो खेळ रस्त्यावरचा, आणि त्याच्यात आपण, आणि हे असे ट्विस्टिंगवाले रोड्स. लेट मी स्टॉप द म्युझिक फॉर अ मोमेंट, लेट मी एन्जॉय दिस. अरे यार, रस्त्यावरती माकडांना खायला घालतात, माकडं रस्त्यावरती येत आहेत. एखाद्या गाडी खाली आले तर असो, व्हॉट एव्हर इट इज. हां, म्युझिक बंद करण्याचं एक रिझन, म्युझिक चालू असताना काय बोलू ते कळत नव्हतं. कारण कसं मग फोकस ते म्युझिकवरती राहतं ना. सो लेट्स फोकस ऑन द रोड. रोडवरती फोकस होतो रे, बोलताना जरा लफडावतो. असो, वरती बघूया थांबता आलं तर, जरा त्या वळणाच्या तिथून तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवता आला तर. लेट्स सी. बाय द वे, आता पुन्हा एकदा डबल माईक सेटअप लावला आहे. फक्त ह्यावेळी काय केलं आहे, माईक जो आहे ना तो माझी जी बॅकपॅक आहे त्याच्यात लावला आहे. सो आय एम अज्युमिंग थोडा हमिंग नॉईज कमी येईल. आणि काय केलं, जे नाश्ता करायला बसलेलो ना, तर तिथे व्हिडिओज बघत होतो मी, आणि दोन्ही कानात इयरफोन्स टाकून ऐकले. तर इट वॉज नॉट दॅट मच बेस. म्हणजे कसं होतं, जेव्हा मी बोलायचा थांबतो ना त्यावेळेला मग ते जास्त आवाज येतं. ते असा म्हणजे काइंड ऑफ सिंगल माईक मग ते डॉमिनन्स घेतं, आय गेस मे बी प्रेसिडन्स घेतं, तर त्याच्यामुळे तसं होत असेल. बट वी मे नेवर नो हाऊ द अल्गो वर्क्स. But yeah, we will keep trying until we get that perfect setup. Please bear with me. Let's see. So far so good for Sardinia Mini Travelers. Take a chance, yes. चला, प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा असं अचानक मी गाडी उचलायला जातो ना, गाडी ना एम्प्टी फायरिंग करते. वी विल सी दॅट लेटर. ओके, वी हॅव वन यू टर्न नाव. पुढं ही बस. Yeah, perfect. Let's see if we can take over this bus. सरळ रोड आहे त्याच्यामुळे गाड्या ओव्हरटेक करायला जरा बरं पडतं. पण टर्न्समध्ये बाबा आपली पण फाटते. तरी पण काही फोर व्हीलरवाल्या असतात ज्या ना टर्न्समध्ये सुद्धा गाड्या ओव्हरटेक करायच्या असतात. या अशा यू टर्नवाल्या टर्न्समध्ये सुद्धा काही जण ओव्हरटेकसाठी ट्राय करतात. काय म्हणायचं त्यांना आता बोला. मग समजा अशा ओव्हरटेकला गेलात आणि समजा समोरून बस किंवा ट्रक आला तर काय करणार तुम्ही? तर जरा विचार कर. असं आपल्याला भीती वाटते, विच इज गुड. आपण काही आपल्या आवाक्याच्या बाहेरचं करायला जात नाही. मग त्याच्यामुळे जेवढं जमतं तेवढंच आपण करतो. या दिस इज द सेकंड लास्ट टर्न. याच्यानंतर आता फक्त एकदम मोठा टर्न बाकी आहे. ते झालं का मग झालं.
हां, आणि त्या दिवशी कशी जाताना आपल्याला बऱ्यापैकी गाड्यांची गर्दी भेटलेली, तशी आज नाही आहे. आज फक्त काय जे इथले लोकल्स अपडाऊन करणारे, भागाड MIDCला जाणारे किंवा काही क्वचित टुरिस्ट आहेत, असं एवढंच आहे. बरं वाटतं जरा मग असं. आता त्या भदभद्याचा पॉइंट येईल, भदभदा, धबधबा, भदभदा. नाही, 2 टर्न्स बाकी आहेत अजून, 1 2 3. हा भदभदा आला इथे. ट्रक. जो तुम्हाला पॉइंट दाखवायचा होता ना, तो हा वाला इथला. पुढे थांबतो, पुढे, इथे नको. हां, इथे थांबून दाखवतो तुम्हाला. आत्ता बघा. हां हां, बघा व्ह्यू. दिस इज दॅट व्ह्यू. ती तिकडं डोंगररांग, तिथून खालून आलो आपण वरती, आणि ही इकडे भागाड MIDC. छान वाटतं जरा. Okay, done. Let's continue on our way. Okay. पावसाळ्यात तर आणखीनच छान वाटतं, एकदम असं तो हिरवा हिरवा गार. हा इथून एक मस्त व्ह्यू दिसतो खाली. पण इथे गाडी लावायचे वांदे होतात, कारण कशा गाड्या कंटिन्युअस चालू असतात ना, हे अशी बाजूला लावायला लागतं. मग इथे 4 व्हीलर थांबवायची म्हटली तर मग आणखीनच आहे. दिस इज 1. दिस इज 2. And then up ahead we'll have the 3rd turn. Yep, इथे आला 3rd टर्न. हा झाला आपला शेवटचा टर्न इथे पुढे. With this आपला घाट समाप्त. साई स्पोर्ट्सची बॅट. नाईस. आलो आपण चढून. आणि हा तो आहे की सुळका, जो आपल्याला खाली भागाड MIDC मधून दिसत होता. लेट्स नॉट गो फॉर इट. अरे बापरे, आपला इंडिकेटर चालूच होता. शे, व्हॉट इज दिस की त्या, व्हॉट इज दिस. कोंडेथर अँड धिस इज दॅट सुळका. तिकडं पब्लिक फोटोशूटला जाते. ठीक आहे, पब्लिक फोटो काढण्यासाठी थांबलेली आहे. ट्रॅव्हल विथ अमृता. ओके, बट आय डोंट नो अमृता. I am traveling with my speed. That's why the channel name is Me and Speed. भव्य तो सह्यागिरी. मस्त आहे. आणि त्याच्या कुशीत गाडी चालवण्याची मजा म्हणजे काय, स्वर्ग सुखच जणू. आहे का नाही. कसं छान, एकदम मस्त एकदम. आय होप आपला सेकंड कॅमेरा जस्टिस करत असेल. हे फडफड फडफड नको. अरे यार, आपलं जॅकेट ओपन आहे ना, तर ते फडफड फडफड करणार आता तिकडे. शे, ठीक आहे, पुढे जरा थांबून जॅकेटची चेन लावून घेतो, मग बघू आपण.
प्रवास तसा चालू आहे आपला तामिनी घाटातून. हा आला सावळ्या घाटाला जायचा रस्ता, लेफ्ट सावळ्या घाट बघा. आणि ते आणखीन कोणतं तरी वॉटरफॉल आहे तिकडे जातो तो. सावळ्या घाटाला आत्ता जाऊन बघितलं पाहिजे आत्ताचा व्ह्यू कसा आहे, कारण पावसाळ्यात तर क्लास होताच. त्या 2 धबधब्यांचा व्ह्यू दिसतो तो मस्तच एकदम. पण आत्तासुद्धा जाऊन बघितलं पाहिजे असं मन करतंय. बघूया एखादा सॅटर्डे संडे प्लॅन करतोच आता. कॅम्पिंग करायला दिली तर आणखीन बेस्ट होईल, बट लेट सी. सावळ्या घाटाच्या तिथे कॅम्प मुश्किल आहे, बघूया. चालू आहे आपला प्रवास तसा हळूहळू या डोंगर रांगांकडे बघत बघत, या मस्त रस्त्याचा आनंद घेत घेत. आणि कसा रस्ता मोकळा आहे ना, त्याच्याने तर आणखीनच छान वाटतंय. मध्ये मध्ये एखाद दुसरा मोठा ट्रक मिळतोय तर त्याच्या पाठीमागे जरा चालावं लागतं ना. आता पाठीमागे कसं झालेलं, सिंगल रोड आहे तिथे तर ऑफकोर्स आता हा बघ सॉरी. सुधारणार नाही चाले, हे हसत होता त्यातले जातो घाण. ते बरं त्या बाईकवाल्याने कंट्रोल केली म्हणून, नाहीतर उडवलीच असते त्याने आता त्याला. अवघड आहे बाबा, ह्या असल्या ड्रायव्हर्समुळेच फालतूगिरी होते. स्वतःला जे शहाणे समजतात ना, ओव्हरटेकिंगच्या नादात जातात त्यांच्यामुळे. मुळशीत आलोय तसे आपण आता. म्हणजे बसने एस टीने जाताना जिथे एस टी थांबते ना ज्या हॉटेलला तिथे, मग आमच्या आऊसाहेबांना एकदा फोन करून सांगायला लागतं ना की बाबा हां इथे इथे आलो आहे. कारण तिला माहिती आहे ती बसने येते जाते तर ती तोच ठिकाण तिला माहिती आहे ना. मग तिला कळतं की बाबा हां घाटातून आला आहे वरती असं. मग तेच आपल्या घरी फोन करून घेतला आणि लागलो मग परत पुढच्या रस्त्याला. चाललो आता आपण आरामात. ह्या असल्या ड्रायव्हर्सला शिव्या घालत पौडवरून सरळ न जाता आपण लेफ्ट मारून इथून राईट मारू. म्हणजे कसं, समोरचा रस्ता तर आय डोंट नो कितपत सुधरवलेला आहे, पण जेव्हा लास्ट टाइम एकदा गेलेलो तेव्हा पूर्ण असे खड्डे होते त्या रस्त्यावरती. सो आपण जाऊ ह्या रस्त्याने इकडून. बघूया आता. तसं ह्या रस्त्याचं पण रिसेंटलीच काम केलेलं आहे, बट बघूया किती कवर करतोय. पिरंगुट क्रॉस करून आलोय तसे भरपूर पुढे. आपण पिरंगुटला गेलोच नाही ना ॲक्च्युली आपण. हां, आपण पौडवरून लेफ्ट मारूनच आलो. आता हे एक्झॅक्टली कोणतं माहिती नाही, बट ठीक आहे. आपण आलोय इथे आता हिंजवडीच्या अगोदर. इथून मग कसा तो थोडा मधला जंगली टाईप थोडा रोड चालू होतो आणि तिथून मग पुढे हिंजवडी फेज 3. सध्या मला गुगल मॅप सांगत होता तिकडून नांदे मार्गे जायला, बट नो थँक्स, आय एम नॉट फॅमिलियर विथ दॅट रोड. आणि एनिवेज सेम टाईम दाखवत होतं, सो तिकडून जाऊनही काय फायदा नव्हता. सो वी आर कंटिन्युईंग ऑन आवर जर्नी. हिंजवडी फेज 3ची एंट्री झालेली आहे आपली. जसं तुम्ही बघू शकता वरती आता मेट्रो लाईन आलेली आहे. आणि ते यु नो आहे गावच्या मूडमधून आता शहरी मूडमध्ये ट्रान्झिशन झालेलं आहे, विच आय रिअली हेट. पण काय करणार, वी कांट अवॉइड इट. फाईन, आता काय चालायचंच. जन्मभूमी आणि कर्मभूमीमध्ये नेहमीच ते कन्फ्युजन राहतं ना शेवटी. हिंजवडीला आलात आणि तुम्हाला ट्रॅफिक भेटणार नाही असं कधी होणारच नाही. ॲक्च्युली उलटं बोलायला लागेल, बिना ट्रॅफिकची हिंजवडी ती हिंजवडीच काय असं म्हणायला लागेल आता.
असो, वी आर एंटरिंग फेज 1 आणि मग पुढे घरी. किती वाजले? 1 वाजला. त्या मानाने ठीक आहे, तरी बऱ्यापैकी कव्हर केलं आपण. 4.5 तास झालेत ना. 8:30ला निघालेलो ऑलमोस्ट आपण. 8:15 8:30च्या सुमारास. मंडणगडच्या घाटात थोडा जास्त वेळ गेला आणि तिथून पुढे मग या ट्रॅफिकमध्ये. बाकी तर तामिनी घाटात काय सगळं क्लिअर होतं. एखाद दुसरा ट्रक आल्याच्या नंतर मग थोडं स्लो व्हायला लागायचं, तेवढंच. बाकी काय नाही. फेज 1चा चौक. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथली एक ट्रॅफिक कधी बंद होणार नाही. आय मीन तसं इथली ट्रॅफिक कधी संपणारच नाही अंटिल अँड अनलेस इट इज नाईट किंवा अर्ली मॉर्निंग. वाकडचा ब्रिज क्रॉस केलेला आहे आपण. अय्या, किती वाजले आता? 1:03. बऱ्यापैकी कव्हर केला आपण तसा डिस्टन्स. येताना थोडा जास्त वेळ लागतो. जाताना कसं आपण 4 तासात पोचतो, पण येताना 4.5 तास तरी लागतातच. अर्धा तास एक्स्ट्रा लागतोच. सो फार मी तर तेच नोटीस केलं. मला तर तसंच होतं. जाताना मी 4 4.25 तासात पोचतो, येताना 4.5 5 तास लागतातच. असो, घरी सुखरूप पोहोचण्याशी आपल्याला मतलब आहे. ते 4.5 तासात पोचो, 5 तासात पोहोचो की 8 तासात पोहोचो, ते इट डज नॉट मॅटर. रहाटणीला पोचतोय आपण. रहाटणीला रहाटणीवरून आता घरी पोहोचू 5-10 मिनिटात. आणि मग दिवसभर आता व्हिडिओ एडिट करा, व्हिडिओ एक्सपोर्ट करा, व्हिडिओ एडिट करा, व्हिडिओ एक्सपोर्ट करा, व्हिडिओ एडिट करा. तेच चालणार आता. आजचा दिवस, उद्याचा दिवस, 2 दिवस. सौदागरला पोहोचलोय. तसे पोहोचू घरी 5-10 मिनिटात. ठीक आहे, तर आपला व्लॉग इथेच थांबवूया आता. ऑडिओ कसा वाटला पुन्हा एकदा कमेंट करून सांगा. डबल ऑडिओ सेटअप आणि सिंगल ऑडिओ सेटअप, वेदर आय शुड कंटिन्यू विथ सिंगल ऑडिओ और डबल ऑडिओ सेटअप, ते जरा सांगा प्लीज. आणि काहीला आवडलं असल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.